इंजरा पिंजरा रे. तू चहा का नाही दिला तिला पंढऱ्या? मी नाही जाणार त्या बाईशी बोलायला. काय रे पंढऱ्या, काय झालं? हो काय झालं काय? हे बघा, एवढा चांगला चहा मी तिच्यासाठी घेऊन गेलो तर माझ्यावरच ओरडायला लागली. काय रे, तुला काही कळत नाही का? चहात मला साखर कमी लागते ना. आता काय डोकं फिरलं का काय तिचं? आनंदी आनंदी, अगं प्लीज माझ्यासाठी दुसरा चहा बनव ना. आणि केवढी साखर टाकली होतीस तू माझ्या चहात. पुढच्या वेळेपासून ना माझ्या चहात साखर कमी टाकत जा. काय ग ए भवाने, आम्ही सगळे म्हणजे काय नोकर वाटलं तुला तुझ्या घरातले? ह्या घरात जे बनल ना तेच मिळेल तुला. तुझ्यासाठी वेगळं बनवलं जाणार नाही. आई मला काय वाटतं? तुला काय वाटतं ना ते तुझ्यापाशी ठेव, मला बोलू दे. तिला असेल तुझा पुळका बहीण म्हणून, आमची कोणी नाही लागत. तू कशाला नारायणीच्या शब्दावर विश्वास ठेवताय तात्या? अक्का नारायणीला काही देणार नाहीये. देणार असत्या तर इतक्या वाईट पद्धतीने नारायणीला घराबाहेर काढलं असतं त्यांनी. तात्यासाहेब, दिस पॉइंट टू बी नोटेड. हा तात्या, हो ज्या मुलीची अक्कानी साधी चौकशी केली नाही, ती जिवंत आहे का मेली हेही विचारलं नाही, त्या मुलीला प्रॉपर्टीतला वाटा देणार आहेत अक्का. तात्यासाहेब, दिस पॉइंट पण नोटेड. हा अक्का केवढी निर्धारी बाई आहे हे माहितीये ना तुम्हाला. एकदा हट्टाला पेटली की तिला तोडणं किती कठीण असतं हे मी सांगायला हवं का तात्या? तात्यासाहेब, दिस पॉइंट ऑल्सो नोटेड. आयला म्हणजे तुम्ही अगदी वकिलासारखी बाजू मांडली राव. आय एम हवेली इम्प्रेस. हायली इम्प्रेस असं म्हणायचंय का तुम्हाला? या बघा नारकर, आमचं असं इंग्रजी ऐकूनच आमची चिरंजीव मोठी झाली. चिरंजीव, यू अंडर ना? येस, आय अंडरस्टँड. जबराट भूक लागली. घरी जाते, 2 भाकऱ्या टाकतात, लगेच जेवायला बसते. चालायचं ही तर. वीर दादा. अरे सुप्रिया, तू काय झालं? काय नाही, गाडी थोडा त्रास देत होती पण झाली ठीक. तू सांग, कशी आहेस तू? मजेत, नेहमी सारखेच. बाबांची तब्येत कशी आहे? आता त्यांची तब्येत बरी आहे. तू कुठे चाललायस का? हा, आणि आता इथे आलाच तर घरी चल ना, बाबांचीही भेट होईल. नाही, नंतर येईन कधीतरी. गजासाठी डबा घेऊन जायचंय, उपाशी असणार आहे तो. त्याला कशाला डबा? नाही का, चांदनी लॉजवर त्या ओजसवर नजर ठेवण्याचं काम दिलंय त्याला. अरे हो, तो जिपऱ्या आहेच ना अजून. करणार काय ना. लय बोलला, ठेवा फोन. तात्या, नक्की काय चाललंय या घरात? तुम्ही मला शब्द दिला होता ना की मला प्रोटेक्ट करून त्या आनंदीला त्रास द्याल म्हणून, पण इथे काहीतरी भलतच चाललंय. सासूबाई माझ्याशी वाईट वागतात आणि घरातले सगळेच त्या आनंदीशी खूप चांगलं वागतात. नक्की काय ठरवले तुम्ही माझ्याबद्दल? सायमन गो बॅक. म्हणजे चले जाओ. तात्या, तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. नक्की काय ठरवलंय माझ्याबद्दल? आम्ही तुमच्याबद्दल काय करायचं ठरवलं त्याच्यापेक्षा तुमच्या आईनं तुमच्याबद्दल काय करायचं ठरवलंय ते विचारा जरा तिला. तुमची आई तिच्या प्रॉपर्टीतली एक दमडी पण देणार नाही तुम्हाला. हॅलो, हा वीर दादा. नाही 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 नाही, हो मी निघालेच आहे. हो मी ते काही नाही, निघाले हो. बापरे, 2 तास झाले. गजाला आवडतं म्हणून वांग्याची भाजी आणि भाकरी करून घेऊन जाते मी गुपचूप. एवढा वेळ झाला त्याच्यात. आता लवकर निघायला हवं, नाही तर गजा परत थायथायाट करेल. लवकर निघायला हवं. ए अरे काय, फोन झाल्यापासून आरशासमोर भिडलाच आहेस तू. अरे असं काही नाहीये, ती सवय जरा आपली. सवय असेल तर ठीक आहे. ही सुपी जरा मला ना बिंडोकच मुलगी वाट. ए परत जर का तिच्याबद्दल असा बोलला ना तर जीव घेईन मी तुझा. चिल बाबा, एवढा काय चिडतोयस? हे बघ, बायकांशी तू ज्या प्रकारे वागतो ना, मी पण आधी तसाच वागायचं. पण माझा दादा आल्यापासून मी बदललोय. आता मी बायकांशी आदराने वागतो. म्हणून काय, तू मगाशी तिच्याबद्दल असं बोलला ना म्हणून मला राग आला, एवढंच. तू अजूनही खोटं बोलतोस. ठीक आहे, मी हे सगळं खरं मानतो आणि आता इथे शपथ घेतो की आजपासून सुपीकडे मी नजर वर करून पाहणार सुद्धा नाही. कसे आहात तुम्ही? इंजरा